झारखंड उच्च न्यायालयाचा सोरेन सरकारला मोठा झटका। जेपीएससी आणि जेएसएससी सह भरती परीक्षा रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारने रद्द केल्या होत्या परीक्षा। मध्य प्रदेशच्या रीवामध्ये मुसळधार पाऊस, शहरात पूरसदृश परिस्थिती। एसडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू। विशाखापट्टणममध्ये 6 वर्षाच्या मुलाला शिक्षिकेकडून मारहाण, घाबरलेल्या मुलांचा जागीच मृत्यू। मारहाणीमुळे मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याचा नातेवाईकांचा आरोप। जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा नवा उपक्रम। एक दिवस एक विद्यापीठ योजना राबवली जाणार। दररोज एक केंद्रीय मंत्री एका विद्यापीठात जाऊन जेनझींच्या समस्या जाणून घेणार। काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर आरोप। राहुल गांधींनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर बरं झालं असतं, फडणवीसांचा टोला। धनुष्यबाण चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर गोठवा। कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत यांच्याकडूनही चिन्ह गोठवण्याची मागणी। प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवू नये, ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांची मागणी। काँग्रेसने वंदे मातरमचे 2 तुकडे केले। गृहमंत्री अमित शहांकडून सडकून टीका। राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस द्वेषाचं राजकारण करतंय, शहांचा घणाघात। मुलींचा हात धरला तर आम्ही मारणारच। मुंबईच्या साठे कॉलेज बाहेरील राड्यावरून अमित ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया। तर मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्यावर टेबल फेकल्याचं अभाविपचा आरोप। संजय शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचं प्रमाणपत्र रद्द करतायत। मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप। सरकारनं उपोषणाची दखल न घेतल्यास मुंबईला जावं लागेल, जरांगेंचा इशारा। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आजपासून मराठी सक्ती। मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू। दादर आणि ठाण्यात आरटीओकडून कारवाई सुरू। मराठी न आल्यास परवाना निलंबित केला जाणार। सिंहगडावर पर्यटकांना मारहाण प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल। बरमुडा घातल्याच्या कारणावरून पर्यटकांना दमदाटी। महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांनाही मारहाण केल्याचा आरोप। मुंबईतील नेव्हिल डिसोझा फुटबॉल टर्फची जागा प्रायव्हेट ट्रस्टला देण्याचा अखेर सरकारचा घाट। आदित्य ठाकरेंचा आरोप। येत्या रविवारी आंदोलन। एफडीएकडून खाद्यतेलाच्या गुणवत्तेची तपासणी। खाद्यतेल सुट्ट विकण्यास बंदी। ऑर्डरचं उल्लंघन केल्यास 7 वर्षाची शिक्षा। एफडीए आयुक्त तुकाराम मुंडेंची माहिती। पीओपी मूर्तींबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। 6 फुटांवरील पीओपी मूर्तीच नैसर्गिक स्रोतामध्ये विसर्जन होणार। 24 जुलै 2025 रोजीचा आदेश। हायकोर्टाकडून तुर्तास कायम। गणेश भक्तांना दिलासा। कमवा आणि शिका योजनेतून विद्यार्थिनींना दरमहा 2000 रुपये द्या। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा सरकारला प्रस्ताव। बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा। अंधेरीतल्या हॉटेलमधील धक्कादायक घटना। तरुणीची एफडीएकडे तक्रार। चर्चगेट बोरिवली लोकलमधून एका व्यक्तीला ढकललं। किरकोळ वादातून एका व्यक्तीला धावत्या ट्रेनमधून ढकललं। खाली पडलेल्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू। धक्का देणारा पोलिसांच्या ताब्यात।